आज आपण करतोय बांगड्याचं सार. बांगडे स्वच्छ धुवून घेऊया. धुवून झालं. आता याला ना अर्धा तास मीठ लावून ठेवायचं. जरासं नवर असं लिंबू पिळायचं. आपण करूया मच्छीच्या साराचं वाटप. आता आपण पहिलं टाकूया लाल मिरच्या. या लाल मिरच्या ना मी अर्धा तास आधी धुवून स्वच्छ पाण्यात भिजत घातलेल्या. त्याच्यात ही 4-5 तिळफळ. आता टाकते थोडेसे धने. त्यात जर लसूण टाकायची 5-6 पाकळ्या. पहिले मिक्सरला बारीक करूया. नंतर मग त्याच्यात खोबरा कांदा टाकायचा. त्याच्यात कांदा आणि ही 1 वाटी कवड खोबरं किसून घेतलं. जराशी हळद. आता हे परत एकदा खोबरं बिबरं सगळं मिक्सरला लावून बारीक करायचं. बघूया ना झालं काय. नाही झालं अजून. काय करते अजून झालं नाही. याच्यात थोडस पाणी ऍड करूया. हे काढून याच्यात परत टमाटे टाकायचे. आता मी काढून घेते आणि आता परत टमाटे हे करते. हे फक्त टमाट्याचं पेस्ट बारीक केले ना. ते मगाशी खोबऱ्याने वाटलेलं होतं मिरची ती. त्याच्यात ते सगळं मिक्स करायचं. आता साराला फोडणी देऊया. 3 चमचे तेल टाकूया. तेल गरम झालं. आता याच्यात लसूण फोडणीला देऊया. लसूण टाकली ना ती लसूण मी सोलून जरा बारीक करून घेतली. आता याच्यात वाटप टाकायचं. जरा ना असं चांगलं ढवळायचं. आता हे मिक्सरचं भांड धुवून त्याच्यातलंच पाणी मच्छीत टाकायचं. आपल्याला वाटलं हे घट्ट आहे मग त्याच्यात आणि जरा पाणी टाकायचं. मग ह्याला एक आता कड काढूया आणि मग मच्छी टाकायची. आता कड आला ना आता मच्छी घालायची. या साराला असं कड आला ना माझ्या ह्याच्यात मच्छी टाकायची. मच्छी सोडायची. आणि मच्छी टाकली ना याच्यात चमचा नाही घालायचा. कसं ढवळायचं दाखवते. आणि 5-6 कोकम टाकली. चवीपुरतं मीठ घालायचं. मीठ पण पडत नाही. ढवळायचं. चमचा नाही लावायचा. मग सगळं कुस्करणार. आता जरा 10 मिनिटाला हे होऊ देत. कड येऊ दे. आणि जरा शिजली नाही आता वर ढाकण. पुन्हा नाही ढाकण लावायचं. जरा पोकळ ठेवायचं. आणि जरा कड येऊ देत. मग झाली मच्छी तयार. झालं बांगड्याचं सार तयार.